पिंडी आहे महादेवाची, म्हणजे सर्व आहे राऊंड आहे. जर तुम्ही 7 जर राऊंड मारलेत ना संकेत सर, ते तुमची मनामध्ये कुठली इच्छा आहे ती तुमची इच्छा पूर्ण होईल. मी सांगतोय जर माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर आम्ही डायरेक्ट एक नाही डायरेक्ट 14 फेरं मारू, ते पण डायरेक्ट जोडेल नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत घारापूरला. आज तुम्हाला पूर्णपणे घारापूरचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये सोबत राहा आपल्या. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण गेल्या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त गाडी घेतलेली, तर आपल्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट झाला आहे. तर इकडं आपण हार वगैरे घालू. मित्रांनो, आपल्या केलवणे गावात शंकराचे 3 मंदिर आहेत. एक शंकर आलेत आणि कोलीवाड्यात आणि एक बंदरावर. तर आपल्याला दर्शन घ्यायला टाईम होईल, म्हणजे आता सकाळी गर्दी आहे. वहिनी आताच जाऊन आले, गर्दी आहे त्याच्यामुळं परत घारापूरला जायला टाईम होईल. त्याच्यामुळं आपण दर्शन नाही घेत, पटापट निघतो. मित्रांनो, मी नाईट शिफ्ट करून आलो आहे आणि काल आईला बोललो की मला सकाळी जाताना काहीतरी भाकरी भाजी बनव, मी नाश्ता करून जाईल. मस्त भाकरी वगैरे बनवले, भाकरी आणि भाजी. रामफल बघा, भाई आमचं भाषण आहे, काय करणार. पण भाईला बरं नाही वाटत, त्याच्यामुळे तो येत नाही. पूर्ण वीक असून सर्व प्लॅनिंग ओके मध्ये केले. तर चला जाऊ आपण. बिर्याणी असो किंवा काय असो, प्लॅनिंग काय आधी दादाची. अरे आपण ओके, कॉम्बिनेशन ओके मध्ये आहे. इकडं बघा, दादाच्या गाडीला आपण आहे. इकडं काम चालू आहे. आता काय आपलं सगळं रेडी असते ना, सगळं प्लॅनिंग. आर्यन कोहली आणि आदेश ठाकूर बेकार हवा भरते. मित्रांनो, निघता झाले 9:15. आता चाललोय आम्ही घारापुरीला. तर आपल्यासोबत आहे मनीष, इकडं सायरज आहे आणि पुढे गेलेत संकेत, लकी आणि राकेश. आपल्यासोबत आज नियोजनाचं भाष्य आहे आदेश भाई. तर त्याला बरं नाही वाटत, त्याच्यामुळं आपण काय फोर्स करू शकत नाही. तर चला आपण जाऊया. कसा ब्लॉग होतोय ते तुम्ही बघा. काय बाबा, यो चाललाय घारापुरीला, मी चाललंय एलिमेंटला. हो ठीक आहे, चला सोबत राहा. आपल्या बाईकला पण चार्जिंग 65 आहे. आपण रात्री नाईटला गेलो त्याच्यामुळं चार्जिंग उतरलेली आहे. तर आपण आरामात जाऊन येऊ. चला मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि पोचलो आम्ही मोरा जेट्टीवर. इकडे गाडी पार्क केले ना. तुझी चैन उरवली मी लावते गे. इकडं पावते घेतले. पावते आहे 10 रुपये घेतात, 30 रुपये 10 रुपये पावते, पण 30 रुपये घेतात. होय मस्त थंड्याची थंड. तर चला मित्रांनो, आम्ही चाललो आता बोटीकडे. इकडं राकेश भाई आहे आणि आपला संकेत भाई आणि लकी इकडं. आणि पहिलाच बघितला असेल आपला सायराज आणि मनीष भाव. चला इकडं बघा. पाचशे बघा 500. चला मजा घ्या.
ब्लॉगरची मजा आहे मोबाईल गावाला आता चाललाय नाही बॅग मजा संकेत आपला दादा आहे शेट माणूस आहे तर मित्रांनो बघू शकता लाईन मध्ये आम्ही उभं राहिलो. बघूया नंबर लागते की नाही या बोटीमध्ये. लागेल काय दुसऱ्या बोटीमध्ये? ठीक आहे. जास्त नाही पडत फक्त 150 पडतात त्याच्यावरती. हा का एका बोटीमध्ये काहीतरी 150 पब्लिक बसते. लाईफ जॅकेट फक्त 80 आहे. हा 70 ते 80 लाईफ जॅकेट आहेत. लाईफ जॅकेट पण आहेत 70 ते 80. जर मध्ये काय प्रॉब्लेम आला तर आपण तर आहोत पवाला बशी जादा आहे काय टेन्शन नाही. तरी पण प्रिकॉशन घ्यायची. तर चला आपण जाऊ बसल्यावर पण दाखवू. आजचा ब्लॉग हा हटकेच होणार आहे का बाबा? मग काय नक्की म्हणजे साहेब म्हणजे हाय फक्त एकच आपल्या सोबत आदेश भावा नाही त्याला मिस करतो. आजार आहे त्याची मुलं मिस करतो. हो यस ब्रो. हे बघा मित्रांनो तुम्हाला बोलायला लाईफ जॅकेट आहेत ते आपल्याला बघायला भेटतं. चला मित्रांनो 10:15 वाजलेत आणि जस्ट आपण बसलोय बोटीमध्ये आणि आम्हाला काय लाईफ जॅकेट भेटला नाही. तुला पावता येतं ना? मला पावता येतं पण एवढा पावता काय आवड इकडं जॅकेट वगैरे घातलेत. दादा काय तुला जॅकेट? तो दादा बिझी आहे. इकडे पण नाही भावा लोकांना बिझी आहे. पब्लिक बघा मित्रांनो जस्ट आपली बोट सुटलेली आहे. तर चला आता किती टाइमात पोहोचतो तुम्हाला पूर्णपर्यंत दाखवतो. आता कंप्लीट वाजले 10:22. ओके हा अर्धा तास काहीतरी लागेल. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. सकाळी तर मी दिल्यात तुम्हाला. तुला नाही तुम्हाला. अरे मी दिल्या त्या पोरांना. आपला ड्रायव्हर काका भेटतात. काका किती टाइम लागेल आपल्याला जायला? अर्धा तास लागेल ना. चला जाऊया. इकडे पब्लिक बघा तरी कमीत कमी 100 ते 150 लोक असतील. 150 पण आम्हाला जॅकेट नाही बसलं याची मला खंत वाटतंय. तू पैसे कमी देस. ज्यांना जॅकेट नाही नका घेऊ. ठीक आहे सर. मित्रांनो 10:23 आपली बोट स्टार्ट झालेली आणि आता किती वाजलेत बाबा? 10:45 झालेत आणि परफेक्ट 23 मिनिटात. इकडे बघा आपले लॉन्च लागले. इकडे पोलीस वगैरे आहेत. तिकडे बघा जॅकेट 22ला सुरू झाली. हो काय? ठीक आहे ठीक आहे. 1 मिनिट आपला गणितात चुकलास. हो आता वगैरे आणि इकडं बघू शकता. चला मित्रांनो आम्ही सगळा आमचा संसार घेतलाय. आता आम्ही चाललो शंकराला भेटायला. शंकराला का? ठीक आहे ठीक आहे. आपलं संकेत कसा वाटला प्रवास तुला? प्रवास एकदम मस्त वाटला. फक्त मी फुल काय बिर्याणी राकेश बाबा बोलते बिर्याणी आणले 120 रुपये फुल. तर या फटाफट आदेश भाई बिर्याणी स्पेशल काय
भाई भाईनी आजारी होता तरी पण आमच्यासाठी बिर्याणी बनवले. 5ला उठला भाई. 5ला उठलेला. थँक्यू बाबा. असंच प्रेम असू दे आणि आहेच त्याचा. बरीच सुविधा झालेली वाटते. मी तर बऱ्याच वर्षातून आलोय. मला वाटते 3-4 वर्ष झालं असतील मी आलोच ना घारापूरला. काय राकेश भावा तुला काय वाटते सुधारणा कधी आलास तू? पण बरेच वर्ष झाले आले. हा आज जरा माहोल बघू. चला सोबत राहा कंटिन्यू. काय पुढचा काय सांगायची गरज नाही. चला चालू तू काय बोलशील? पहिल्यांदा तर काय बोलतो तू पण पहिल्यांदा आलास काय? चला मग जाऊया. काय दादा बोलते? दादा गर्लफ्रेंड म्हणजे गर्लफ्रेंड आता ती नंतर बायको झाल्यावर तिला करीवर आणि एक आता सामान घेऊन घरापुरी चढ. नो फक्त 20 मिनिटं झालं चालून आणि आमचा दादा दमला. दादा दमण्याचा विषय नाही. माझ्या हातानं आहे नाही तर कंटाळलो मी घेऊन. तर चला आता आपण कलिंगड वगैरे खाऊ आणि भेटू. चल काप आता दादा कापून टाक. मोठो मित्रांनो कलिंगड खातो. कलिंगड खातो. मी पण खातो. तुम्ही पण खाता का? खाता काय घेता का घरी नेता. मित्रांनो आर्यनला बघा काय करतात. काय करतात? एनर्जी बनवलं तुम्हाला. आर्यनदादाचं नियोजन म्हणजे काय? आर्यनदादाचं नियोजन म्हणजे काय सांगायची गरज नाही. चालू एनर्जी पाहिजेच. सगळं प्लॅनिंग मध्ये गेम प्लॅन त्यांची काय आहे. चला सोबत राहा बघूया आपण काय करतोय. ठाकूरंदा आता पिऊन बघू आपण. खूप छान लागते. तसं काय एनर्जी पिली तसं काय मी हेल पिलाय. गरम हेल. हा चला आईलो आम्ही. तिकीट अरे ते मित्रांनो फायनली आपल्याला लांबून कॅब्स दिसतं. जाऊया आपण. पुरा आहे काय? आपण दिसतोय आपला भगत. कधी आलास? ठीक आहे. दारू सोडली पाहिजे. काका काय ओके ना? पोलीस काका आहेत आपले. आमची व्हिडिओ गेम सोडा. हा ठीक. ठीक आहे. इकडे पण आहेत पोलीस वगैरे. चला तर जाऊ आपण पुढे पुढे. तर मित्रांनो आम्ही इकडं मंदिराकडे आलोत. जी मनामध्ये आहे ती भेटू दे रे आर्यनदादाला. महादेवा भेटू दे. जय श्रीराम. बघू शकता मित्रांनो. इकडं बघूया आपण काय आहे. इकडं पण रूम आहे. रूम इकडं रूम आहे आणि इकडं बघूया. इकडून तुम्हाला दादा तुला काय वाटते कशासाठी रूम केले असतील? या मला तर वाटतं रूम ज्याच्यासाठी केल्यात काय. जेव्हा बघ आपलं आता लग्न झालं किंवा सर्व लोक हनुसाठी जातात फिरायला बाहेर देशात. कोण कुठे कुठे जाते. तसा देव
स्वर्गावरून धरतीवर यायचंय त्यातलाच एक हा स्पॉट आहे ना. महादेवाला हा स्पॉट आवडला शंकराला, त्याच्यामुळं शंकर इथेच थांबला. बरं आहे, चला आपला संकेत दादा बघा. यो आपला डबा वेळ फुला आई आपण राडा करू राडा. चला आता पाणी पिऊ शकता आपण. पाणी पिऊ शकता. भाता डोळे दिसते बघा, चमकते बघा. बघा माझ्याकडे पैसे आहेत. पैसे टाक त्याला पैसे कुठेही काही करायचं. मनीष सरांनी सांगला पैसे उडवू नका. माझ्याबरोबर 1 रुपया होता. आपण ते 22 टाकण्यापेक्षा काय फायदा काय, त्याच्यापेक्षा कोणाला तर दिलं जो माणूस गरजू आहे फायदेच पडेल नाही. ठीक आहे, जाऊ आपण, देऊ आपण कुठेतरी. चला 1 रुपयाला कधी कमी नका समजा. तुम्ही शिवाजी बॉस पिक्चर बघला 1 रुपया होता, कसला श्रीमंत झाला. हा स्ट्रक्चर बघा, इकडं मस्त पब्लिक विश्रांती घेतात आणि जेवण वगैरे नाश्ता वगैरे करतात. चला पुढे जाऊ. आमचा दादा बिर्याणी घेऊन सध्या तरी लक्ष फक्त त्याच्याच करायचं आमचा. चला साईराज आता गर्दी बघा वाढत चालली. मागाशी कमी होती, भरपूर गर्दी. इकडं जाऊ आता आपण. मित्रांनो बघा गर्दी. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंदिरापाशी. तर चला लाईनीमध्ये राहू, दर्शन घेऊ. इकडं जेंट्ससाठी वेगळी लाईन आहे आणि लेडीजसाठी वेगळी लाईन आहे, बघू शकता. बघा लाईनीमध्ये राहिलोय. 10:50 झालेत. 10:50 का 11:50? 11:50 झालेत. तर बघूया आपण किती वेळेला दर्शन होते. चला पब्लिक बघा इकडे. दादा मित्रांनो इकडं तिकडे जाण्यापेक्षा एकदा इकडं पण या. खूप चांगला स्पॉट आहे फिरायसाठी. जाम पण आहे. बहुत तेज हो रहा है. अरे तुझा काय करतेस? एनर्जी भाई तुमच्यासाठी. तुझा काय साधा काय काम आहे काय? अरे गरमी किती आहे दादा. हा ते पण आहे. इथं पण तुला गरमी लागतंय एवढा मला. अबे जल्दी बोल, कल सुबह अरे जल्दी बोल. खांदाव आणीन तिला आणि कोणला? एके हातानं नुसतं पिशवी. अरे पण हाय कोण खांदा वाहनाला? आता तुला माहित, मी इंस्टाला स्टोरी बघतोय तर तुझं कॅप्शन एकच असते मिस कोण आहे ते आम्हाला माहिती. बाबा मिस कोण नाही. आता जाऊ दे, विषय झाला गेला, सोडून देस. ठीक आहे, ओके होता. मीच बघतो आता. तुला कसा झालाय? मला चेक करायला अप्रतिम, 1 नंबर. प्रतिम मना बघू दे. रुको जरा. सांगू असं वाटतंय रेडबुल तुम्ही कधी कोणी पिला नसशीव, तसा वाटतंय. तुम्ही पिला असला तर तुम्ही तो थंड पिला असशीव, गरम रेडबुल कधी पिला नसशीव.
एकदा ट्राय करून बघा, सेम गरम रेड मिळेल. मजा आया. मित्रांनो दर्शन वगैरे झालं. आता इकडे जाऊ आपण. मॅगी कोण घेईल? घेऊया चल जाऊया आता. इकडं काय इशारा काय करतो? चला गर्दी बघूया. रास आहे. इकडे पण मंदिर आहे असं वाटते मला. बघूया. इथे एक पिंडी आहे महादेवाची. म्हणजे सर्व आहे राऊंड आहे. जर तुम्ही 7 जर राऊंड मारलेत ना संकेत सर, ते तुमची मनामध्ये कुठली इच्छा आहे ती तुमची इच्छा पूर्ण होईल. 100% आता नाही. एक दोन डबल लावून मारू. आता थोडा व्यवस्थित नाही, नॉर्मल आहे, आजारी आहे, मारत नाही. पण मी सांगतोय, जर माझी जर इच्छा पूर्ण झाली नाही तर आम्ही डायरेक्ट एक नाही डायरेक्ट 14 फेरे मारू. ते पण डायरेक्ट जोडेल नाही. मित्रांनो दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही बसलोय विश्रांतीला. इकडून बिर्याणी वगैरे आणले. इकडं काकडे. भावाला उपवास आहे मला सांगितलं ना त्यांनी. इकडं लकी भावा, परत इकडं संकेत भावा. मस्त ब्रँडेड बिर्याणी एक नंबर आहे. तर चला कशी झाली बिर्याणी ते तुम्हाला सांग. धरू काय घे चल इकडं पागा सलाड वगैरे कापलाय. घेऊ काय घे दादा. भारी झाली असली तर मेन दादा आदेश दादाला थँक्यू बोला. Thank you. आधी मी खाल्ली नाही, खाऊ. दादा तुम्ही खालीस का? मस्त आले. मग ते कधी सांगणार? सांगायचं म्हणजे काय करशील खावं म्हणजे तू कधी खात असला तरी बोलत नाही, तुला माहिती आहे. चला खाऊ एक नंबर दादा. आदेश दादाला थँक्यू बोला. मेन म्हणजे तो आजारी असेल पण आमच्यासाठी बनवून दिली. सकाळी ही 5 वाजता मोठी उठून. गोष्ट आहे. चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय. आता किती वाजले भावा? वाजले 1:15 झालंय. आणि इकडं पब्लिक पण फुल दिसते. बघूया. तुम्ही धारापुरीला गेलो ना तर आपली आगळी कोलो माणसं दिसतील. मग तुम्ही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तुम्ही काय? अरे जल्दी बोल. कल का पनवेल निकलना है. घटना आहे बालू. फॉरेनर फक्त एलिफंटाला आजच्या असतात. दिवशी असतात फक्त. नाही आपण एलिफंटाला फॉरेनर असतात. न घारापुरीला फक्त आपली माणसं असतात. आता ठीक तुम्हाला आहे. कुठं जायचं आहे बघा. आम्ही घारापुरीला आलो. घारापुरी. हां, तुम्ही कुठं चालला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
दादा काय नकाशात दाखवतोस? जरा इंग्लिश जरा कच्ची आहे म्हणून काय मी काय वाचू शकत नाही. चला आपण आता तिकडं जाऊ, तोफा वगैरे बघायला भेटतात की बघू, कारण की मी अगोदर आलेलो तेव्हा बघितलेला तोफा. आता बघूया बघायला भेटत काय. अरे इथं चालाची करायला लावायचं काय डोनेशन मी केलाय. आणि इकडे आपला भावा दिसतोय गाऊन या, बघू शकता. भाऊ कधी आलास? ठीक आहे चल. खिच भाईला उपवास होता तर इकडे खिचडी घेतली मस्त. तुझा आता काय खाशील? लवकर लग्न होईल. हा हा मी जेवलो, बिर्याणी खाल्ली ना. अरे मी जेवलो रे दादा. भोलेनाथचा भक्त आहे. हा हा काका बोलतात लग्न होईल पुढच्या वर्षी. इकडे चाय पण आहे असं बघू शकताय. पलटी खाऊन का? अल्टी पलटी ठीक आहे. सोडून मांडलाय ना अल्टी पलटी. हा. बोलतोस जोड्याने इथं कुठे? इथे वहिनीला दाखव. पण वहिनी आपल्या नशिबात नाही. तीच भेटेल मला माहिती आहे. तू तर असाव जातो देवलात पण येते ती. तू अरे काय पण नको बोलू. मलाई दिसते कशी मलाई? हा 50 रुपये पाव हमारे गाँव में. पूरन में मोरा. सही बोल रहे थे. हाँ चलो फिर चला. बहुत लंबे से है इसलिए वो महंगा. अरे दादा त्याचा तिकीटच 180 160 झालाय. हा मग 80 न 50 परत किती मग दोघाही पाव किलो घेतली तर जावाचा तिकीट काढला. मग मग 60 रुपये ठेव पाव. ठीक आहे आम्ही मान्य करतो. ठीक आहे. ओ हो मनीषी बोट काय मनीष? आपल्याला लांबून नाटल सेतू बघायला मिळतोय बघा. चला जाऊ पुढे. दमलोय आता. बहुतेक येईल तोफ असं मला तरी वाटते. आली राईट मारून लेफ्ट जाऊ त्यानंतर ती दिसते. हा इथंच आहे जवळच. हा हे बघ ते असा राईट मारता लेफ्ट मारता बघायला भेटते बघा तोफ आपल्याला. काय दादा गाईड आमचा. ही तो काय ना शंकर महादेव आपले इशारा देवासाठी. तो पहिले कसा आपल्या महाराजांच्या काळामध्ये काय चांगली खबर झाली ना तर हे तोपचे इशारा देवाचा. तसा तो महादेव इशारा देवाचा तिकडं म्हणजे देव राजा होता ना आपला. तर त्या देवाला इशारा देवाचा वरी म्हणून ती तोफ तुला बस बघू शकता किती मोठी तोफ आहे. दादा तुला काढायचा आहे फोटो? एवढं 70 हजाराचा घेऊन मोबाईल फायदा काय 70 काय किती आहेत आपलं? असं 70चं किती 4 आहेत. 70चं 3 आहेत. काय आहे बघूया आपण. खाली वाकून जायला लागतं वाटते. अरे बाबा दारू काय नक्की नुसती धूल दिसते. बाहेर निघलो. धरू काय तुला? धरू काय? याने आणला हो आम्हाला. याने आणला. आता परत जाऊ आपण. खालचा स्ट्रक्चर बघू तोफेचा. चला
निघूया कडेकडेने. आपल्याला मेन माणूस भेटला आहे, विजय दादा सलूनवाला. त्यांची जी मुलगी दिसते. दादा किती वाजता आलास? अरे आया 12 मराठी बोल. 12 वाजता आलास ना? हा. पुढे पुढे तर आपल्याला दुसरा एक हिरो बघायला भेटते. हिरो सुपरस्टार. हाँ किधर जा रहा है तू? किधर जा रहा है? भटकंती आत्मा. सकाळी बोलवलं सायराज ते बोलतं केस तरी कापला असतं. तर भावा केस कापशील काय? भावा चल. आणलंच काय सामान याचं काप इथंच आपण याचं नवस करू. काय बाकी बोलतोस? बस बाकी पिक्चर अच्छा लग रहा है रे. थैंक यू धन्यवाद. निकालेगा वो देख. 2-3 निकालेगा तू आज. हाँ क्या बात कर रहा है? नहीं निकालेगा. अपन वो काम नहीं करते. क्या देखा फॉरेनर आ रहा है अभी. नो आपल्या कानावर बँडचा आवाज पडलाय तर बघूया का आलाय. काय वाटते तुला? आता 90 असेल. हा बघूया. दादा बोलतोय 90 आहे. बघूया. सायराज बोलल्याप्रमाणे 90 तर नव्हताच. नावाचा मोठा हार घेऊन चालले तू म्हणते महादेवाला असा काहीतरी अंदाज आहे. पण बरं वाटला. बँडचा आवाज कानावर पडला. जाऊया आता घरी. आपल्याला येता येता दत्ताचा मंदिर लागला. तिथं मस्त दर्शन घेतलं, थोडी विश्रांती घेतली, त्याच्यानंतर निघालो आपण. आणि मित्रांनो दुपारच्या घडीला 2:30 वाजलेत आणि पोचलो आहे जस्ट जेट्टीला. इकडं बघा बोट लागलेत. काय एवढी क्राऊड नाही वाटली का दादा? काय मजा नाही. एवढी काय मजा नाही वाटली पण बरं वाटलं. चल फिरून नवीन बघायला भेटला. हां भूक लागलेच नाही. पुढे उन्हात जाऊन वाजलेत आणि आपली बोट सुटले. आता 20 मिनिटांमध्ये आपण पोचू मोरा जेट्टीला. आणि कसं वाटते ते कमेंट करून सांगा. का आता इकडे शिट्ट्या मारते भावा. झेनपेटी लागले आणि इकडं आपली मोरा. गावातला सुंदर चेहरा आपल्या गुरु आपल्या आबाप महाराज राजा दादा आणि दक्षता वहिनी. तर काय मजा केली का? किती वाजता आलेले? सकाळी 9 वाजता. हा का? तर मित्रांनो आपल्याला 2 भाऊ लोक भेटलेत. स्वयंसेवक आहेत जे इकडं त्यांचा ID बघू शकता. इकडं आपला विनय भावा, इकडं आनंद दादा. तर मित्रांनो कधीपासून आले तुम्ही? सकाळी 7 वाजता आलो. आणि काय काय सेवा म्हणजे लोकांना सहकार्य करणं,
लोकांना नीट पोहोचवणं हे आमचं सहकार्य आहे आणि आम्ही लोकांची सेवा करतो, मदत करतो, हे आमचं कर्तव्य आहे. हां बरोबर. आणि बाकी जेवण वगैरे झालं का? बाकी जेवण झालं आहे. किती वेळ झाल्या? बिर्याणी मागवलेल्या, धपाधप खाल्ल्या, आता चालले घरी. कुठून आहे तुम्ही? दादू पनवेलवर नाही. पनवेल कुठला? पनवेल पिचुंबे. आणि तू? हां का, ठीक आहे चालेल. रावीवरून हो जाता जाता आपल्याला एक जाहिरात भेटली. वहिनी प्लस ताई दोन्ही पण जाहिरात भेटली. आता काय करील बहुतेक, उपयोग करील का? मग प्रेमान दिला आहे. प्रेमच एवढा आहे मोहऱ्या जेट्टीवर आपल्या. मनीष बोलते ताईचं लक्ष नव्हता, बोलवलं त्यांनी. मी मागला पण दिला नाही. एक मिनिट दाखवतो काय? वजन कमी करा किंवा वाढवा. चला मित्रांनो, गाड्या बघा किती लागल्यात आणि आपली गाडी सावलीला आहे. तर निघूया पटापट. चला मित्रांनो, घराकडे रवाना. तर मित्रांनो, मगाशी 4:30 पर्यंत आलो काहीतरी घरी. आलो आणि आराम केला, झोपलो वगैरे. तर मी तुम्हाला सकाळी बोललेलो की आपल्या गावात 3 मंदिर आहेत शंकराचे. तर एक आहे शंकर आलीत, एक कोलीवाड्यात आहे आणि एक बांद्रावर आहे. तर आपण शंकर आलीत आणि कोलीवाड्यात जाऊ. बांद्रावर शक्यतो नाही जाणार. तर जाऊया, दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आवऱ्याला जाऊ. आवऱ्याचा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला. तर मित्रांनो, बघितलं असेल शिवशंकराचा मंदिर आपला शंकरायतला. आणि कोलीवाड्यात हरिपाठ चालू होता, त्याच्यामुळे आपण आतमध्ये गेलो नाही. तर आपला ब्लॉग इथंच एंड करतोय. काय वाटला, कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपल्या असं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. याच्या पुढचा ब्लॉग असणार आहे कलम दुसऱ्याला जाणार आहेत आपण आणि आवऱ्याला. तर तो ब्लॉग येणार आहे लवकरच. तर चला, बाय.